बुद्धाय नमः। धम्मं नमः। संघं नमः। ध्येय गाठण्यासाठी श्रद्धेचे महत्त्व। ध्येयवादी असण्याला श्रद्धेची जोड लागते। श्रद्धा म्हणजे फक्त प्रेम भक्ती नव्हे, ते एक ज्ञान शोधनाचे कारण आहे। एखाद्या वेळेस आरोग्य पैसा नसेल तरी चालेल, पण माणसाकडे श्रद्धा हवी। खूप वेळेला औषधाचा डोस नाममात्र असतो, पण ते औषध लागू पडेल ही श्रद्धा रोग्याला बरे होण्यास मदत करते। श्रद्धेच्या बाबतीत अजून एक म्हणजे प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते। कुणाची गीतेवर, कुणाची बायबलवर, तर कुणाची कुराणावर, कुणाची श्रद्धा एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर, कुणाची श्रद्धा कामावर, कुणाची श्रद्धा व्यवसायावरही असू शकते किंवा यापैकी कुणावरही असेल असे नाही। आपल्या जीवनातील श्रद्धेचे स्थान आपणच निश्चित करतो आणि ते आपणच निश्चित केले पाहिजे। मला माझ्या आईवडिलांबद्दल श्रद्धा आहे, पण एखाद्याचे वडील मद्यपी असतील तर वडिलांवर श्रद्धा काय ठेवणार? गुरु हा पूजनीय आहे, पण गुरुनेही गुरुसारखेच सदाचारी आणि शीलवान असले पाहिजे, नाहीतर त्यावरील श्रद्धा काय कामाची? म्हणूनच आपण आपली निष्ठा विश्वास श्रद्धा कुठे ठेवायची हे आपणच विचारपूर्वक निरखून आणि पारखून ठरवावे लागते। श्रद्धा डोळसपणे विचारपूर्वक खात्री करून ठेवा। दुसऱ्याचा सल्ला तिथे कामाचा नाही। कठोर बुद्धिवाद आणि कडक विज्ञाननिष्ठा याच्या जोरावर जीवन यशस्वी होईलही, पण ते सुंदर उत्कृष्ट आनंदी आणि भावमधुर होण्यासाठी त्याला श्रद्धेची जोड हवी। आपल्याला आयुष्यात एखादे ध्येय गाठायचे असेल तर श्रद्धेची जोड हवी। श्रद्धा हे विश्वासाचे तत्वनिष्ठेचे आशावादी नाव आहे। श्रद्धा म्हणजे भक्ती किंवा अंधविश्वास नव्हे, श्रद्धा म्हणजे भोळसटपणा नव्हे, श्रद्धा म्हणजे अंधानुकरण नव्हे, श्रद्धा म्हणजे सत्य ज्ञान शोधण्याचे कारण आहे। श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान रुजणार नाही, त्यामागे आत्मीयता सातत्य असायला हवे। श्रद्धावानाला आरोग्य धन ज्ञान सर्व काही मिळतं, फक्त श्रद्धा खरी आणि सत्यावर असायला हवी। शिक्षणासोबत श्रद्धावान असेल तर ज्ञानाच्या उच्चतम शिखरावर पोहोचता येतं। त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांची सत्याच्या प्रती असलेल्या श्रद्धेनेच त्यांना बुद्धाच्या सर्वोत्तम मार्गावर येऊनच उत्कृष्ट ध्येय प्राप्त केलं आणि सर्व बहुजनांच्या उद्धारासाठी भारतीय संविधानाची निर्मिती झाली, जे संविधान आजही जगातील एक उत्कृष्ट संविधान आहे।